हॅलो स्टुडंट्स, आज आपण अल्कोहोल फिनॉल इथर या चॅप्टरमध्ये इथरच्या केमिकल प्रॉपर्टीज डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर द इथर. म्हणजे इथर्सला लॅबोरेटरीमध्ये तुम्ही आयडेंटिफाय करणार. म्हणजे इथर्सला आयडेंटिफाय करायचं आहे तुम्हाला बाकी अदर कंपाऊंडपेक्षा. तर ते कसं आयडेंटिफाय करणार हे आपण या प्रॉपर्टीमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये डायइथिल इथर एक्झाम्पल घेऊ आपण की वेन दिस इथिल इथर, ज्याला म्हणूयात आपण डायइथिल इथर किंवा कुठल्या इथरचं एक्झाम्पल घेऊयात, अँड इट इज डिझॉल्व इन कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तो मात्र कंपाऊंड काय होतो, H2SO4 मध्ये डिसॉल्व होतो आणि ऑक्सोनियम सॉल्ट फॉर्मेशन होतं. एक्झाम्पल घेऊयात आपण त्यामध्ये ROR. दिस इज द ROR is the example of ether, and when it is reacted or when it is dissolved in this cold H2SO4, then it forms what? आता पहा, याला आपल्याला लिहिता येतं HSO4. आता याच्यामधला जेव्हा बॉन्ड हा ब्रेक होणार, दिस H आणि HSO4 याच्यामध्ये हा पॉझिटिव्ह पार्ट असेल तर HSO4 हा मात्र निगेटिव्ह पार्ट असेल. आता इथर्समध्ये ह्या ऑक्सिजन कॅरीज द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग हा ऑक्सिजन काय करेल, हा जो हायड्रोजन आहे या हायड्रोजनला तो ॲब्स्ट्रॅक्ट करेल अँड द फॉर्मेशन ऑफ काय होईल या ठिकाणी, फॉर्मेशन ऑफ ROR ॲज इट इज असेल. यानी हायड्रोजन ॲटम हा ॲब्स्ट्रॅक्ट केला ऑक्सिजननं, म्हणून ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि त्या ठिकाणी हा HSO4 हा त्याला अटॅच होणार. म्हणजे इथं काय होतं, फॉर्मेशन ऑफ ऑक्सोनियम सॉल्ट, किंवा आपण असंही म्हणू शकतो, दोन अल्किल ग्रुप आहेत, डाय अल्किल ऑक्सिजन त्याला ऑक्सोनियम, H म्हणजे हायड्रोजन आणि SO4 म्हणजे सल्फेट. तर हा तुम्हाला ऑक्सोनियम सॉल्ट मिळतो, फॉर्मेशन ऑफ ऑक्सोनियम सॉल्ट. अँड दिस ऑक्सोनियम सॉल्ट, फॉर्मेशन ऑफ दिस ऑक्सोनियम सॉल्ट विच डिस्टिंग्विशेस इथर फ्रॉम दॅट अल्केन. म्हणजे हा इथर डिसॉल्व होतो ह्या H2SO4 मध्ये आणि डिसॉल्व होऊन हा ऑक्सोनियम सॉल्टचं फॉर्मेशन तो करतो. आणि ही प्रॉपर्टी मात्र अल्केन्सपासून इथरला डिस्टिंग्विश करते, म्हणून याला आपण लॅबोरेटरी टेस्ट असं म्हणतो. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहिणार आहात की दिस इथर डिसॉल्व इन कोल्ड H2SO4 मध्ये डिसॉल्व होतो टू फॉर्म, काय फॉर्म होतो या ठिकाणी, ऑक्सोनियम सॉल्ट, टू फॉर्म ऑक्सोनियम सॉल्ट. या ठिकाणी ऑक्सोनियम सॉल्ट फॉर्म होतो. अँड दिस प्रॉपर्टी distinguishes ether from alkane. अल्केन पासून इथरला ही प्रॉपर्टी डिस्टिंग्विश करते. म्हणजे याच्यामध्ये अल्केन सोबत मात्र अशा प्रकारे ह्या H2SO4 ची रिॲक्शन होत नाही किंवा तो डिसॉल्व होत नाही आणि अशा प्रकारचा ऑक्सोनियम आयन सॉल्ट फॉर्म होत नाही. परंतु इथर मात्र अशा प्रकारचा ऑक्सोनियम आयन सॉल्ट फॉर्म करतो आणि म्हणून याला आपण काय म्हणतो, दिस इज द लॅबोरेटरी टेस्ट फॉर द इथर. तर ही त्याच्यामधली पहिली केमिकल प्रॉपर्टी असेल. ठीक आहे, त्यानंतर सेकंड घेऊयात आपण. सेकंड वन, की रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर. म्हणजे या इथरमधला अल्कोहोल जो ग्रुप अल्किल ग्रुप आहे तो अल्किल ग्रुप त्या रिॲक्शनमध्ये इन्वॉल्ड होतो. तर असं आपल्याला त्यामध्ये त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर ही प्रॉपर्टी सेकंड वन.
ही झाली ए. त्याला म्हणूयात आपण बी. रिॲक्शन इन्व्हॉल्विंग, रिॲक्शन सेकंड, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप, अल्किल ग्रुप म्हणजे त्या इथरमध्ये जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होतो. त्यामध्ये परत पहा, आपण एक्झाम्पल घेऊयात. फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साईड. त्यामध्ये रिॲक्शन की ज्याच्यामध्ये पेरॉक्साईड फॉर्म होतो, तयार होतो. तर त्यामध्ये एक्झाम्पल घेऊयात आपण. when this diethyl ether CH3 CH2 OC2H5 याला आपल्याला नेम देता येतं. काय आहे हा? डाय इथिल इथर. नॉमेनक्लेचरमध्ये आपण नेम कसं द्यायचं आहे ते शिकलोय. अँड व्हेन इट इज रिॲक्टेड विथ ऑक्सिजन, त्यामध्ये ॲटमॉस्फरिक ऑक्सिजन सोबत त्याची रिॲक्शन होते. किंवा इथे लिहूयात आपण लॉंग कॉन्टॅक्ट विथ एअर. म्हणजे एअर सोबत या डायइथिल इथर हा लॉंग कॉन्टॅक्टमध्ये जर राहिला, त्या ठिकाणी काय होतं पहा. की इथे पहा आपण काय म्हटलं की रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप. म्हणजे याच्यामधला इथरमधला जो अल्किल ग्रुप आहे, पहा ऑक्सिजनला अटॅच असणारे जे 2 अल्किल ग्रुप आहेत, तर त्यातला हा अल्किल ग्रुप त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. मग आता यामध्ये काय सांगूयात आपण. पहा काय होतं की हा ऑक्सिजन ॲटम या अल्किल ग्रुपवरती इन्व्हॉल्व होतो. म्हणजे याला लिहित असताना यस दिस कॅन बी रिटन ॲज इन्व्हॉल्व होतो अल्किल ग्रुप म्हणजे OH. म्हणजे हा ऑक्सिजन ॲटम या अल्किल ग्रुपवरती इन्व्हॉल्व होतो. अँड द फॉर्मेशन ऑफ CH3CH काय झालं, ऑक्सिजनचे 2 ॲटम्स याच्यावरती ॲड होतात. कसे ॲड होतात ते? OH. फक्त काय होतं, O2 या हायड्रोजनवरती फक्त काय होणार, ॲड होणार. आणि बाकीचा ग्रुप OC2H5 हा मात्र काय असेल, ॲज इट इज असेल. तेही त्यामध्ये आहे. याला म्हणायचं पेरॉक्साईड ऑफ डायइथिल इथर. पेरॉक्साईड ऑफ डायइथिल इथर. नो डाऊट हा डायइथिल इथर आहे, पण काय झालं, ऑक्सिजनचे 2 ॲटम्स या अल्काइल ग्रुपवरती जस्ट त्या ठिकाणी ॲड होतात. म्हणून याला काय म्हणायचं आहे, पेरॉक्साईड ऑफ डायइथिल इथर. तर अशा प्रकारची ही रिॲक्शन आहे, ज्याला म्हणूयात आपण की अंडर द हेडलाईन ऑफ रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप. म्हणजे त्या इथरमधला हा जो अल्किल ग्रुप आहे, तो अल्किल ग्रुप त्या ठिकाणी काय होतो, इन्व्हॉल्व होतो त्या रिॲक्शनमध्ये. तर ही असेल त्यातली बी सेकंड प्रॉपर्टी. त्यानंतर थर्ड वन, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग व्हॉट, CO. ज्याच्यामध्ये इथरमध्ये असणारा जो कार्बन आणि ऑक्सिजन आहे हा त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होतो. सी थर्ड वन, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड. ज्याच्यामध्ये हा CO बॉन्ड त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होतो. यामध्ये आपल्याला व्हेरियस रिॲक्शन्स शिकायच्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट आपण घेऊयात रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा याला आपण डायल्यूट घेऊया, डायल्यूट H2SO4. यालाच हायड्रोलिसिस असंही म्हणतात. म्हणजे हायड्रोलिसिस करायचं इन शॉर्ट.
परंतु कशाच्या प्रेझेन्समध्ये? डायल्यूट H2SO4. एक्झाम्पल घेऊ आपण. दिस इज द ROR when it is reacted with a H2SO4. परंतु आपण हायड्रोलिसिस म्हटलेलं आहे. हायड्रोलिसिस म्हणजे त्याची रिॲक्शन होते वॉटरसोबत. ठीक आहे. पण या ठिकाणी काय फॉर्म होतो? इन प्रेझेन्स ऑफ H3O+. त्याला हीट करायचं आहे आपल्याला. तर यामध्ये काय होतं फॉर्मेशन? याला लिहित असताना HOH असं लिहूयात. म्हणजे पहा इथे आपण लिहिलं रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड, की ज्याच्यामध्ये हा RO बॉन्ड इन्व्हॉल्ड होतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं? हा बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक होणार, हाही बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे हायड्रोजन ॲटम या ऑक्सिजनवर आणि त्या ठिकाणी उरलेला जो OH असेल तो OH या दुसऱ्या R वरती ॲड होतो. म्हणजे इथं फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल काय होतं? फॉर्मेशन ऑफ ROH प्लस ROH. म्हणजे याला आपण R' म्हणूयात वाटल्यास R'OH. म्हणजे इथं काय होतं? फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल हा त्या ठिकाणी फॉर्म होतो. याचं एक्झाम्पल घेऊयात आपण. CH3OCH3. ठीक आहे. प्लस H2O इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4. त्याला आपण H3O+ असंही लिहिता येईल. आणि या ठिकाणी काय होतं? या याच्यानुसार HOH. म्हणजे यामध्ये बॉन्ड ब्रेक होत असताना HOH हा बॉन्ड ब्रेक होतो. ऑक्सिजनवर हायड्रोजन ॲटम आणि CH3 वरती OH ग्रुप ॲड होतो. म्हणजे इथं काय होतं? फॉर्मेशन ऑफ CH3OH. एक तुम्हाला मिळेल CH3OH आणि दुसरा सुद्धा CH3OHच मिळेल. म्हणजे इथं मी त्याला काय करते? ट्वाईस लिहिते. म्हणजे इथं फॉर्मेशन ऑफ मिथिल अल्कोहोल किंवा यालाच आपण मिथेनॉल असं सुद्धा म्हणतो. तर हा त्या ठिकाणी फॉर्म होईल. सेकंड एक्झाम्पल CH3OC2H5 प्लस H2O H3O इन प्रेझेन्स ऑफ वॉट? ॲसिड. फक्त त्याला लिहित असताना मग काय लिहितो आपण? H3O+. हीट इट. मग आता सेम रिॲक्शन वरच्या रिॲक्शनप्रमाणे काय होईल? HOH. ठीक आहे. मग आता काय होतं? पहा जनरल रिॲक्शननुसार HOH मधला बॉन्ड ब्रेक होणार, त्यानंतर हा बॉन्ड ब्रेक होणार हायड्रोजन ॲटम ऑक्सिजनवर आणि दुसऱ्या याच्यावरती OH ग्रुप ॲड झाला. म्हणजे तुम्हाला दोन सेपरेट त्या ठिकाणी कंपाऊंड मिळतील अल्कोहोल. एक असेल CH3OH, एक असेल CH3OH आणि दुसरा असेल C2H5OH. दुसरा असेल C2H5OH. म्हणजे तुम्हाला दोन सेपरेट किंवा वेगवेगळे अल्कोहोल्स मिळतात. याला म्हणायचं आहे मिथेनॉल आणि हा असेल इथेनॉल. तर हे तुम्हाला दोन सेपरेट त्या ठिकाणी कंपाऊंड्स मिळतात. तर ही त्यामधली रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्डमधली पहिली रिॲक्शन आहे. रिॲक्शन विथ हॉट बट डायल्यूट H2SO4 किंवा त्याच रिॲक्शनला आपण हायड्रोलिसिस सुद्धा म्हणतो. हायड्रोलिसिस मीन्स रिॲक्शन विथ वॉटर, परंतु कशाच्या प्रेझेन्समध्ये असेल ती? H2SO4च्या प्रेझेन्समध्ये. फक्त त्याला रिप्रेझेंट करत असताना आपण H3O+ म्हटलेलं आहे. तर ही त्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन असेल. त्यानंतर सेकंड आहे रिॲक्शन विथ PCl5. नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ PCl5. Second one PCl5. PCl5 म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड. PCl5 सोबत त्याची रिॲक्शन होते. जनरल रिॲक्शन आपण पहिले लक्षात घेऊयात. हा इथर आहे, याची रिॲक्शन आपण PCl5 सोबत केली. त्यामध्ये काय होतं की दोन्हीही अल्किल ग्रुप हे त्या ठिकाणी क्लोराइड्स फॉर्म करतील. म्हणजे यामध्ये
यस, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, RCl प्लस दुसरा सुद्धा R-Cl आणि प्लस हा फॉस्फरस ऑक्सिजन सोबत क्लोराईडच्या फॉर्ममध्ये म्हणजे POCl3च्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी बाय प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल. म्हणजे इथं काय होतं, फॉर्मेशन ऑफ अल्किल क्लोराईड. या ठिकाणी काय फॉर्म होतं, फॉर्मेशन ऑफ अल्किल क्लोराईड. अल्किल क्लोराईड हा त्या ठिकाणी फॉर्म होतो. एक्झाम्पल आपण सेम घेऊया तिथे की व्हेन इट इज रिॲक्टेड विथ अ PCl5. मग आता PCl5 सोबत त्याची रिॲक्शन करणार तेव्हा मात्र वरच्या जनरल रिॲक्शनप्रमाणे काय लक्षात घ्यायचं आहे की हे दोन्हीही अल्किल ग्रुप हे क्लोराइड्स फॉर्म करतात. म्हणजे काय असेल, CH3Cl प्लस CH3Cl, दुसरा सुद्धा हा Cl फॉर्म करेल आणि प्लस POCl3. म्हणजे इथं काय फॉर्म करेल, तो मिथिल क्लोराईड किंवा त्यालाच आपण क्लोरोमिथेन असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पलमध्ये हा इथाइल मिथाइल इथर आहे. हा अनसिमेट्रिकल इथर आहे, मिक्स्ड इथर आहे. याची रिॲक्शन जेव्हा PCl5 सोबत होते तेव्हा मात्र काय होईल, हे दोन अल्किल ग्रुप्स डिफरंट आहेत तर दोन्ही अल्किल ग्रुप हा क्लोराइड्स फॉर्म करेल. म्हणजे एक असेल CH3Cl आणि दुसरा असेल C2H5Cl प्लस बाय प्रोडक्ट POCl3 जनरल रिॲक्शन प्रमाणे. म्हणजे हा असेल मिथाइल क्लोराईड आणि हा असेल इथाइल क्लोराईड. तर ही त्यामध्ये सेकंड रिॲक्शन असेल, रिॲक्शन विथ PCl5, की या रिॲक्शनमध्ये हा जो CO बॉन्ड हा त्या ठिकाणी काय असतो, इन्वॉल्ड असतो. ही त्याच्यामधली सेकंड प्रॉपर्टी असेल. त्यानंतर थर्ड वन, रिॲक्शन विथ. नेक्स्ट बघूयात आपण थर्ड वन, त्यातलीच रिॲक्शन विथ तिसरी पाहिजे आपल्याला, हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड सोबत रिॲक्शन. इथर वेन इट इज रिॲक्टेड विथ, आता हा ॲसिड आपण घेतलेला आहे HX. ॲसिड घेत असताना आपण हा हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडला रिप्रेझेंट करत असताना, ॲसिड जसा HCl असेल, HI असेल किंवा HBr असेल, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की HIची रिॲक्टिव्हिटी ही जास्त असते. म्हणजे त्याच्यामध्ये आपण जनरल इथे HX घेतलेला आहे. याच्यासोबत जेव्हा त्याची रिॲक्शन होते तेव्हा मात्र पहा RO ग्रुप म्हणजे CO हा त्या ठिकाणी इन्वॉल्ड असतो. पण त्याच्यामध्ये काय असेल, हा H आणि X मधला त्या ठिकाणी बॉन्ड त्यामध्ये ब्रेक होतो. ठीक आहे, आणि हा बॉन्ड ब्रेक होणार. म्हणजे एक असेल त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ व्हॉट, इथं जो तुम्हाला मिळणारा प्रोडक्ट आहे तो असेल, एक असेल ROH म्हणजे अल्कोहोल आणि दुसरा असेल यामध्ये हा HX. इथे आपण X घेऊयात. म्हणजे दुसरा प्रोडक्ट काय असेल, RX असेल. म्हणजे एक असणार त्याच्यामध्ये अल्कोहोल आणि दुसरा असेल त्याच्यामध्ये अल्किल हलाइड. तर ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये रिॲक्शन असेल. तर ही झाली जनरल रिॲक्शन. म्हणजे लक्षात घ्या, हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड सोबत जेव्हा त्या इथरची रिॲक्शन होते तेव्हा एक प्रोडक्ट हा तुम्हाला अल्कोहोल मिळतो तर दुसरा प्रोडक्ट आपल्याला त्या ठिकाणी अल्किल हलाइड मिळेल. आता आपण याच्यामध्ये एक्झाम्पल्स घेऊयात. पहा त्यामध्ये एक्झाम्पल्समध्ये पहिले एक्झाम्पल आपण घेऊयात की CH3O CH2CH3. म्हणजे आता इथं आपण एक्झाम्पल घेत असताना हा मिक्स्ड इथर घेतलेला आहे, त्याला आपण अनसिमेट्रिकल इथर असं म्हणूयात. आणि याची रिॲक्शन इथे एक्झाम्पल घेत असताना, ॲसिड घेत असताना आपण HI घेऊयात. ठीक आहे, HI त्या ठिकाणी हे एक्झाम्पल घेऊयात. मग आता यामध्ये पहा हीट इट. आता पहिल्या स्टेपमध्ये काय होतं लक्षात घ्या की इथे H आणि I यांच्यामधला बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो तेव्हा इथे याच्यामधला जो H आहे हा H मात्र या हायड्रोजन ऑक्सिजनवरती अटॅच होतो.
आणि इथं काय होतं फॉर्मेशन ऑफ CH3O CH2CH3 ॲज इट इज असेल. आता हा बॉन्ड ब्रेक झाला, त्याच्यामधला जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन ॲटम या ऑक्सिजनकडे ॲब्स्ट्रॅक्ट होतो, म्हणजे H असेल. आणि आता या ऑक्सिजनवर कोणता चार्ज येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, म्हणजे हा आय त्या ठिकाणी सेपरेट होतो, म्हणजे आय त्याच्यामधला काय होईल? सेपरेट होणार, बाहेर पडेल. ठीक आहे, तर हे तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये त्या ठिकाणी मिळेल, म्हणजे याच्यामध्ये याला काय म्हणायचं आपण? ऑक्सो नियम आहे. ठीक आहे, मग आता सेकंड स्टेपमध्ये काय होतं? CH3O CH2CH3 आणि H हा पॉझिटिव्हली चार्ज आहे. आता यामध्ये याची रिॲक्शन कशासोबत होते? आय सोबत होते. इथलचा जो आय आहे त्या आय सोबत होते. आणि याचं जे मेकॅनिझम असेल, आठवा SN2 मेकॅनिझम टाईप असतं. मग आता SN2 रिॲक्शन आठवा कशामध्ये पाहिली आपण? हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये पाहिली. म्हणजे याचं मेकॅनिझम हे SN2 सारखं असेल. SN2 मध्ये काय होतं की बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. मग काय होतं ड्युरिंग दिस रिॲक्शन? व्हॉट हॅपन की हा जो आय आहे, हा आय त्या ठिकाणी बॅकसाईडनं या CH3 वर अटॅच होईल. ठीक आहे, म्हणजे काय होणार? हा जो आय आहे, दिस आय, इट विल बी अटॅक फ्रॉम दिस बॅकसाईड. बॅकसाईडनं तो अटॅच करेल. जेव्हा हा बॅकसाईडनं अटॅच करेल तेव्हा ॲट द सेम टाइम कशामधला बॉन्ड ब्रेक होतो? ऑक्सिजन आणि CH3 यांच्यामधला हा बॉन्ड त्या ठिकाणी काय होतो? ॲट द सेम टाइम बॉन्ड विल ब्रेक. म्हणजे काय होतं? इथं तुम्हाला लिहिता येईल, यस, दिस आय CH3 आणि याच्यातला म्हणजे हा CH3 आय सोबत नवीन त्या ठिकाणी बॉन्ड काय करेल? फॉर्म करेल, तयार करेल. मग आता नवीन बॉन्ड जेव्हा तो तयार करायला लागेल तेव्हा या दोघांमध्ये असणारा जो बॉन्ड आहे, CH3 आणि O मधला जो बॉन्ड आहे, तो बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक व्हायला लागतो. म्हणजे तो ब्रेक होणारा बॉन्ड मी इथे परत कशाने दाखवते? डॉटेडनं दाखवते. ठीक आहे, आणि हा CH2CH3 हा जो आहे तो ॲज इट इज असेल, म्हणजे हा CH2CH3. तर हा तुम्हाला इंटरमिजिएट त्या ठिकाणी मिळेल. ठीक आहे, म्हणजे आता यामध्ये दिस नाऊ आय कॅरीज, यस, त्या आय वर मात्र कोणता चार्ज येतो? मायनस. ठीक आहे, ज्याला आपण लिहूयात -½ आणि हा त्या ठिकाणी -½ हे चार्जेस त्यांच्यावरती त्या ठिकाणी काय होतात? फॉर्म होतात. ठीक आहे, लक्षात आलं? तर अशा प्रकारे इथं SN2 टाईप मेकॅनिझम त्यांचं होतं. आणि ज्या SN2 मेकॅनिझममध्ये काय होईल? बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियस होतात. म्हणजे आय हा बॅकसाईडनं या CH3 वरती जेव्हा अटॅक करेल, अटॅच होईल, तेव्हा ॲट द सेम टाइम या कार्बन आणि ऑक्सिजन मधला हा बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक व्हायला लागतो. म्हणून आपण हे दोन्ही बॉन्ड्स त्या ठिकाणी कसे दाखवलेत? डॉटेड लाईनने दाखवले. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये, यस, थर्ड स्टेपमध्ये काय होईल? मग हा बॉन्ड त्या ठिकाणी तयार जर झाला, यस, CH3I हा तयार होतो आणि हा बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे तेव्हा काय असेल? फॉर्मेशन ऑफ CH3 CH2OH, म्हणजे CH3 CH2OH. तर हा तुम्हाला मिथिल आयोडाईड आणि हे असेल इथिल अल्कोहोल किंवा यालाच आपण इथेनॉल असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही रिॲक्शन आपल्याला लक्षात घ्यायची आहे. कधी? जेव्हा हा मिक्स्ड इथर असेल तेव्हा. डायइथिल इथर म्हणजे याच्यामध्ये जो लोअर अल्किल ग्रुप आहे, लोअर म्हणजे कमी कार्बनवाला, हा अल्किल ग्रुप आयोडाईड फॉर्म करतो. तर जो जास्त म्हणजे हायर अल्किल ग्रुप जो असेल तो मात्र अल्कोहोल त्या ठिकाणी फॉर्म करेल. याच्यामध्ये लक्षात घ्या, आपल्याला प्रिडॉमिनंटली एक्झाम्पल्स लक्षात घ्यायचे. रिॲक्शन जनरल हे आहे की जेव्हा इथरची रिॲक्शन ॲसिड सोबत होते तेव्हा एक कंपाऊंड तुम्हाला अल्कोहोल मिळतो, दुसरा कंपाऊंड तुम्हाला अल्किल हलाइड मिळणार आहे. HX मध्ये आपण उदाहरण घेतलं कोणत्या ॲसिडचं? HIचं. कारण आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये HI इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr, HBr इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HCl. आणि म्हणून आपण ह्या ॲसिडमध्ये HIचं उदाहरण त्या ठिकाणी घेतलं. आणि हा HI जेव्हा कशासोबत रिॲक्शन होतो की
या ठिकाणी अनसिमेट्रिकल इथर, याचं नेम असेल इथिल मिथिल इथर. इथिल मिथिल इथर हा मात्र अनसिमेट्रिकल आहे की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनला अटॅच असणारे जे दोन अल्काइल ग्रुप आहेत त्याच्यामध्ये एक स्मॉलर आहे आणि एक लार्जर आहे. जो स्मॉलर अल्किलवाला जो कंपाऊंड असेल किंवा स्मॉलर अल्किल ग्रुप हा त्या ठिकाणी आयोडाइड फॉर्म करतो, तर लार्जर अल्किल ग्रुप त्या ठिकाणी काय फॉर्म करेल, अल्कोहोल फॉर्म करेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल त्यामध्ये लक्षात घ्यायचं. आता त्यानंतर त्याच्याचमध्ये एक अजून सेकंड एक्झाम्पल आहे. यस, हे झालं एक एक्झाम्पल. आता आपण त्यातलंच सेकंड घेऊयात की ज्याच्यामध्ये वन ऑफ द अल्किल ग्रुप इज टर्शरी. आता आपण याच्यात काय घेतलं होतं की दोन अल्किल ग्रुप हे मात्र कसे घेतलेत आपण अल्किल ग्रुप, एक लार्जर आणि एक स्मॉलर घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे की एक अल्किल ग्रुप हा मात्र टर्शरी घेऊ. वन ऑफ द अल्किल ग्रुप इज अ टर्शरी अँड द सेकंड वन इज व्हॉट, द स्मॉलर वन. पहा, तर याची रिॲक्शन जेव्हा त्या ॲसिडसोबत होते तेव्हा मात्र तुम्हाला काय कंपाऊंड मिळतो किंवा काय प्रोडक्ट मिळतो. म्हणजे त्यातलं सेकंड एक्झाम्पल, यस, CH3 थ्राईस OCH3. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये मात्र हा एक अल्किल ग्रुप, ऑक्सिजनला अटॅच असणारे दोन अल्किल ग्रुप लक्षात घ्या. त्याच्यामधला हा CH3 थ्राईस म्हणजे वन ऑफ द अल्किल ग्रुप इज अ टर्शरी. आणि सेकंड काय आहे, हा सेकंड मात्र कसा असेल, इट इज अ स्मॉलर वन. याची रिॲक्शन जेव्हा HI सोबत होते, वेन इट इज रिॲक्टेड विथ अ HI. मग आता इथं काय होतं फॉर्मेशन ऑफ, पहिली स्टेप ॲज इट इज असेल. काय असेल पहिल्या स्टेपमध्ये की इथे हायड्रोजन आणि आयोडीन यांच्यामधला हा बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक होतो. ठीक आहे. यांच्यातला हा बॉन्ड हा ब्रेक होणार आणि याच्यामध्ये हा जो H आहे, हा H या ऑक्सिजनवरती अटॅच होतो. म्हणजे पहा पहिल्या स्टेपमध्ये यस, CH3 हा थ्राईस CH3 आणि या कार्बनवर हा हायड्रोजन ॲटम ॲड झाला. म्हणजे इथं काय असेल, यस, सॉरी, हा CH3 थ्राईस C ॲज इट इज ऑक्सिजनवर ॲड करायचा. OCH3 हा ॲज इट इज असेल, या ऑक्सिजनवर हा हायड्रोजन ॲटम ॲड होणार. मग तेव्हा ऑक्सिजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज आणि बाहेर काय मिळेल तुम्हाला, I-. ठीक आहे. ही फर्स्ट स्टेप असेल. सेकंड स्टेपमध्ये CH3 थ्राईस C OCH3 आणि हा H. ठीक आहे. आता यामध्ये हा जो ऑक्सोनियम आयन तुम्हाला मिळाला, तर दिस इज द स्लो स्टेप. आणि त्या स्लो स्टेपमध्ये काय होतं की याच्यामध्ये कार्बन आणि या ऑक्सिजनमधला हा बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक होतो. कोणाकडे, ऑक्सिजनकडे ब्रेक होतो. ठीक आहे. म्हणजे मग हा बॉन्ड इकडे जर ब्रेक झाला तर काय होणार, त्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह, अगोदरच पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे याच्यातला हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल सेपरेट होतो आणि काय असेल, यस, CH3 थ्राईस C आणि या कार्बनवर कोणता चार्ज येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि दुसरा मॉलिक्यूल कोणता सेपरेट होतो, CH3OH प्लस CH3OH हा बाहेर पडेल. म्हणजे इथे तुम्हाला हा कार्बोकॅटायन मिळाला. याला म्हणत आपण टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन. हा तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये मिळेल. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये मग दिस CH3C कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, याची रिॲक्शन या उरलेल्या I सोबत होते. कशासोबत होते, I- सोबत होते. तेव्हा मात्र आता हा पॉझिटिव्हली चार्ज कार्बनवर निगेटिव्हली चार्ज आयोडीन हा ॲड होणार. म्हणजे तुम्हाला काय मिळेल प्रोडक्ट, CH3CI आणि हा CH3OH. म्हणजे प्रोडक्टकडे लक्षात घ्या. काय होईल इथे, फॉर्मेशन ऑफ वॉट, CH3OH आणि हा CH3 थ्राईस CI. म्हणजे इथे जर त्या ठिकाणी वन ऑफ द अल्किल ग्रुप हा जर टर्शरी जर असेल
तर तो टर्शरी अल्किल ग्रुप हा आयोडाईड फॉर्म करेल आणि जो लोअर अल्किल ग्रुप आहे तो अल्कोहोल फॉर्म करतो. म्हणजे प्रोडक्ट तुम्हाला हा एक प्रोडक्ट मिळाला आणि हा एक प्रोडक्ट मिळाला. म्हणजे सरळ त्या ठिकाणी त्या रिॲक्शनमध्ये जेव्हा आपल्याला काय असं विचारलं जातं की आयडेंटिफाय द प्रोडक्ट, म्हणजे काय विचारलंय तुम्हाला, CH3 COCH3 प्लस HI आणि या ठिकाणी आयडेंटिफाय द प्रोडक्ट. प्रोडक्ट तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे असं जर विचारलं तर यामध्ये आपण प्रोडक्ट डायरेक्टली त्या ठिकाणी एका मार्कासाठी जर रिॲक्शन विचारली तर त्यामध्ये प्रोडक्ट काय लिहिणार आहोत डायरेक्ट इथे, यस, की जो टर्शरी ग्रुप असेल CH3 C हा मात्र काय फॉर्म करतो, आयोडाईड फॉर्म करतो आणि हा जो लोअर अल्किल ग्रुप आहे हा मात्र काय फॉर्म करेल, अल्कोहोल फॉर्म करेल. ठीक आहे. तर ही त्यामध्ये रिॲक्शन तुम्हाला एका मार्कासाठी विचारली जाते. ठीक आहे. म्हणून इथे आपण काय लिहिणार, नोट म्हणून काय लिहिणार आहोत, यस, नोट म्हणून काय लिहिणार आहोत, पहिलं की जर सपोज त्याच्यामध्ये काय असेल, इफ वन ऑफ द अल्किल ग्रुप, इफ वन ऑफ अल्किल ग्रुप इज टर्शरी, तो एक अल्किल ग्रुप कसा आहे, टर्शरी आहे, देन यस इट फॉर्म आयोडाईड, एक त्या ठिकाणी अल्किल ग्रुप जर टर्शरी असेल तर तो टर्शरी अल्किल ग्रुप काय फॉर्म करतो, आयोडाईड फॉर्म करतो. ठीक आहे. इट फॉर्म आयोडाईड अँड अदर फॉर्म अल्कोहोल. आणि दुसरा जो असणार आहे, जो ग्रुप असेल तो दुसरा फॉर्म काय करेल, अल्कोहोल फॉर्म करेल. म्हणजे हा आयोडाईड फॉर्म केला आणि हा काय असेल, दिस इज द अल्कोहोल. तर ही या रिॲक्शनची पिक्युलॅरिटी आहे. ठीक आहे. नोटमध्ये या ठिकाणी लक्षात घ्यायचं, दिस इज वन ऑफ द, म्हणजे ही एक नोट की इफ वन ऑफ द अल्किल ग्रुप इज अ टर्शरी देन इट फॉर्म व्हॉट, आयोडाईड. म्हणजे जेव्हा या इथरची रिॲक्शन ॲसिडसोबत होते तेव्हा मात्र जर त्याच्यातला एक अल्किल ग्रुप जर टर्शरी असेल तर तो टर्शरी अल्किल ग्रुप काय फॉर्म करतो, आयोडाईड फॉर्म करतो आणि दुसरा त्या ठिकाणी काय फॉर्म करेल, अल्कोहोल फॉर्म करेल. ठीक आहे. तर हे एक त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे. आणि आता तिसरं आपण बघूयात, यस, हे सेकंड घेतलं त्याच्यातलंच आपण हे सेकंड घेतलं. आता त्यामध्ये तिसरं, यस, थर्ड वन, इफ वन ऑफ द अल्किल ग्रुप इज अरिल. आता पहा तिसऱ्या याच्यामध्ये काय सांगत आहोत आपण, की तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय सांगत आहोत, यस, थर्ड एक्झाम्पलमध्ये इफ वन ऑफ द अल्किल ग्रुप इज अरिल, म्हणजे पहा OCH3 इथर आहे नो डाऊट, पण त्याच्यामध्ये एक अल्किल ग्रुप काय घेतला आपण, अरिल जर घेतला आणि याची रिॲक्शन जर HI सोबत जर घेतली तर म्हणजे रिॲक्शन होते ॲट 398 केल्विन टेम्परेचर. तर या ठिकाणी जो अरिल ग्रुप असेल म्हणजे ॲरोमॅटिक रिंगला जो अटॅच असणार आहे हा मात्र काय फॉर्म करतो, अल्कोहोल, OH ग्रुप फॉर्म करतो. म्हणजे हा काय फॉर्म करेल, OH. ठीक आहे. म्हणजे हा बॉन्ड हा ब्रेक होणार, हा ब्रेक होणार, H आणि I अशा प्रकारे त्याच्यावरती अटॅच होईल. म्हणजे एक आणि प्लस CH3I. दुसरा कंपाऊंड कोणता मिळेल, म्हणजे हा असेल फिनॉल. याला काय म्हणायचं आपण, मिथॉक्सीबेन्झीन. मिथॉक्सीबेन्झीन असेल आणि इथं काय फॉर्म करतो, तो फिनॉल फॉर्म करतो. ठीक आहे. लक्षात आलं. 3 डिफरंट एक्झाम्पल्स आपण पाहिलेत. यस. याच्यामध्ये अंडर द हेडलाईन ऑफ रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड म्हणजे HX सोबत रिॲक्शन जर घेतली त्याच्यामध्ये एक पहिली नोट काय लिहिली आपण, की जर त्या इथरमध्ये वन ऑफ द अल्किल ग्रुप इज अ टर्शरी तेव्हा तो त्या ठिकाणी काय फॉर्म करतो, आयोडाईड फॉर्म करतो आणि दुसरा हा अल्कोहोल फॉर्म करतो. हे या नोटमध्ये आपण लिहिलेलं आहे, पहिली नोट. यस. आणि आता सेकंड आपण काय सांगू याच्या एक्झाम्पलमध्ये, इफ वन ऑफ द अल्किल ग्रुप इज अरिल, इफ one of
aryl group, then it form alcohol. म्हणजे जर त्या ठिकाणी दुसरा अरिल ग्रुप जर असेल, इफ वन ऑफ द अरिल ग्रुप म्हणजे एक त्या ठिकाणी इथरमध्ये एक अल्किल ग्रुप हा जर अरिल जर असेल तर तो त्या ठिकाणी काय फॉर्म करतो, अल्कोहोल फॉर्म करतो, म्हणजे OH फॉर्म करेल. आणि अदर जो आहे तो अदर कंपाऊंड ऑब्वियसली त्याच्यामध्ये काय फॉर्म करतो, आयोडाईड त्या ठिकाणी फॉर्म करेल. तर दिस इज द थर्ड रिॲक्शन अंडर द हेडलाईन ऑफ रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड, की ज्याच्यामध्ये CO बॉन्ड त्या ठिकाणी काय होतो, इन्व्हॉल्व होतो. परंतु एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ही तिसरी रिॲक्शन त्या ठिकाणी महत्त्वाची, CETच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा, की ज्याच्यासाठी ह्या नोट त्यामध्ये लक्षात घ्यायच्या. तिच्यामध्ये एक्झाम्पल कोणता घेतलं आहे आणि त्यामध्ये प्रोडक्ट हा तुम्हाला काय मिळेल, व्हॅरी त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळतो.